मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो. राखी गौडी पाठवायचं कृपया. चरई टीम JCC चरई. तुम्हाला आम्ही आता सपोर्टिंग करतो. नागेश आहे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला आहे मनोज. पहिला बॉल फेकताना टाकताना पाहायला मिळाले संदीप सर यांच्याकडून पहिला बॉल आपण पाहिला. सुंदर चेंडू होता संदीप कदम सरांचं. पहिला चेंडू 2 बॉल झालेले, माफ करा 2 बॉल झालेले आहेत. मॅच सुरू झालेली आहे. दोन्ही चेंडू डॉट गेलेले आहेत. निर्धाव चेंडू पाहूया. यावेळेस एक चांगला फटका, दमदार फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या मागे. बॉल चेंडू पकडून गॅदर करून थ्रो करण्यापूर्वी इथे 2 धावा वसूल करण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज नागेश आणि मनोज. सुंदर चेंडू होता. तितका चांगला फटका, नक्कीच दमदार फटका पाहायला मिळाला. सलगचे 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट गेले. बॉल गेल्यानंतर एक दबाव होता. त्या दबावाला जुगारून खेळलेला हा फटका नक्कीच 2 धावाने धावफलकाची सुरुवात करून देतात इथे आपण पाहतो. नागेश पाहतो सामना JMCC चरई विरुद्ध पोलादपूर 11 या 2 तगड्या ताकदवर बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेला दुसऱ्या फेरीचा सामना आहे. बघूया संदीप यांचा पुढचा चेंडू. यावेळेस सुंदर चेंडू, अप्रतिम असा चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स झाला. बॅट्समनला बीट करण्यात यशस्वी ठरला. निर्धाव चेंडू 1 बाउन्स. यासाठीच आपण पाहतो सुंदर गोलंदाजीची सुरुवात करून देतात. टॉस जिंकल्यानंतर जो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता त्या निर्णयाला साजेशी अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहतो नगरसेवक चषक 2020 च्या माध्यमातून क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा पाहूया. यावेळेस एक मोठा फटका चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर चेंडू जमिनीवरती लँड होतो. 1 बाउन्स निघून जातो. सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू. आपण पाहिलं पहिले 2 बॉल डॉट बॉल गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. चौथा चेंडू डॉट बॉल गेल्यानंतर या 5व्या चेंडूवरती केलेला हा प्रहार नागेशाच्या बॅटमधून निघालेला हा दमदार चौकार नक्कीच चांगली सुरुवात करून देण्यात यशस्वी होते का बघूया. यावेळेस एक अप्रतिम चेंडू, टप्पा पडला, थोडासा काटा बदलला. इनस्विंग पद्धतीचा चेंडू आपण पाहिला संदीप यांच्याकडून. डॉट बॉल पुन्हा एकदा या षटकातील हा 4था डॉट बॉल आपण पाहिला. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात संदीप यांनी 6. कुठल्या विकेट नक्कीच घेतला नाही, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा देणे हे चांगलं आणि चांगलीच गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. सागर सर, मी सुरुवातीलाच म्हणालो की चरे आणि पोलादपूरची मॅच ही प्रेक्षकांसाठी एकदम अविस्मरणीय असेल, चुरशीची मॅच असेल आणि त्या पद्धतीनेच दोन्ही पण संघ खेळत आहेत. नक्कीच टॉस जिंकला होता आणि फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता कॅप्टनने त्या निर्णयाला साजेस असं गोलंदाजी पाहायला मिळाली संदीप सरांकडून. नक्कीच पहिल्या षटकामध्ये केवळ धावा खर्च केल्या 6. जी सुरुवातीची गरज होती ती सुरुवात नक्कीच करून दिलेली, परंतु विकेट घेतल्या नसल्यामुळे नक्कीच आपण म्हणूया की अजूनही पोलादपूरची सुरुवात ही चांगली झालेली आहे. जमेची बाजू झालेली. 6 धावा आल्यानंतर नवीन गोलंदाज बॉलर आपण पाहतो कल्पेश शालवंदेच्या मार्कवरती. आपण पाहतो पहिला बॉल यावेळेस मनोज साडी. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका, दमदार फटका आहे. शिवाजी पारडे बॉलच्या मागे आहेत आणि चेंडू अडवण्यात इथे यशस्वी झाले होते, परंतु 2 धावा इथे पूर्ण करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. नागेश आणि मनोज धावसंख्या 2 पुढे जाईल 8 या धावसंख्येवरती. मंगेश आहे बॅट्समन. मंगेश बॅट्समन आहे. बघूया मंगेश पुन्हा एकदा स्ट्राईकला. आपण पाहतोय यावेळेस शातू चेंडू, बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर त्याच्या खाली येतोय. इथे एक अप्रतिम असा झेल टिपला जातो. फलंदाज मंगेश बॅक टू द पवेलियन. कस कमांड इज नक्कीच आपण सकाळपासून पाहत होतो मैदानाचं वातावरण थोडंसं शांत होतं, परंतु तो वातावरण पेटवण्यासाठी नक्कीच डीजे निखिल याचं आगमन आहे आणि डीजेच्या तालातच आपण पाहिलं त्यांचं चांगलं स्वागत करण्यात आलेलं आहे. नवीन बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय नागेश. आता मात्र येत नागेश. मनोज आणि नागेश. हा वेळेस एक अप्रतिम चेंडू इथे मात्र यष्ट उद्ध्वस्त करतो फलंदाज क्रमांक 2 बाद.
थँक्यू डीजे. आपण नवीन बॅट्समन पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यासीर पाहतोय आता मात्र खेळपट्टीवरती येताना जाताना पाहायला मिळतोय. नागेश आणि यासीर ही जोडी आता मात्र खेळपट्टीवरती आहे. कल्पेश नावाचं वादळ आता मात्र घोंगावतंय. अफलातून कॅच टिपला गेला होता इथे पॉईंटच्या रिझन मध्ये आपण पाहिला तर अप्रतिम असा झेल सागर आपण पाहिलं. सागर सर आपण कसा झेल होता काय सांगाल कॅच बद्दल? ना सुंदर असा झेल मयूरने पकडलेला आहे. खूप हार्ड झेल होता तो, त्यांनी तो जंप मारून ती झेल पकडली. लगेच दुसऱ्या बॉलवर कल्पेशने पण हे घेतलं आणि कल्पेशला आता हॅट्रिकचा चान्स आहे. नक्कीच आजच्या दिवसातील बघूया स्पर्धेतील महत्वपूर्ण अशी हॅट्रिक मिळवण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय. हॅट्रिकचा बॉल कल्पेश यासीर साठी अपील केली जाते. अपील उचलून धरतात. या स्पर्धेतील एक दमदार हॅट्रिक मॅन फ्रॉम कल्पेश. थँक्यू डीजे. वा 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 खरंच अप्रतिम अशी गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय. कल्पेश याच्याकडून या स्पर्धेतील एक दमदार हॅट्रिक पाहायला मिळाली. प्रेक्षकांना विनंती करतो एकदा टाळ्याच्या गजरामध्ये कल्पेशच्या हॅट्रिकचं स्वागत करा. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅट्समन न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संदेश कासारा नावाचा नवीन बॅट्समन मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला साजेशी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. सागर सर कल्पेश मोहितेच्या हॅट्रिकसाठी संतोष मांढरकरांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच अप्रतिम असा चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. यावेळेस वेग होता परंतु वेगावरती नियंत्रण नव्हतं. आपण पाहिलं तर आपण आपल्याच बाजूने 17 नंबर हायवे जातो. नॅशनल हायवे नंबर 66 जातो. त्या रस्त्याच्या 200 रुपयाचं नक्कीच पांढरकमे सरांकडून हे पारितोषिक आलेलं. खूप खूप धन्यवाद सर. कल्पेशसाठी वेगाचं नियंत्रणाबद्दल 2 शब्द तुम्हाला नक्कीच सांगेल. पोहोचेल तुमच्यापर्यंत. तोपर्यंत इथे एक धाव घेण्याचा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु नकार दिला समोरच्या बॅट्समनने. संदेश आहे आणि नागेश ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. आपला विषय निघाला होता वेगावरती नियंत्रण. आपण नॅशनल हायवे नंबर 66 पाहतो. प्रत्येक ठिकाणी एक साईन बोर्ड असतो वेगावरती नियंत्रण ठेवा, वेगावरती नियंत्रण ठेवा. क्रिकेटमध्ये सुद्धा तेच गोष्ट लागू होते. चेंडूच्या वेगावरती नियंत्रण असणे गरजेचं आहे. नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. इथे बघितलं आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये ड्राईव्ह केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळते. एक धावाने धावफलक पुढे जाते. संदेशच्या बॅटमधून निघालेली एक धाव धावफलक पुढे जाते. 10 या धावसंख्येवरती 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो. पहिल्या षटकामध्ये संदीप सरांनी खर्च केले होते 6 धावा. या षटकामध्ये एक हॅट्रिक आणि आजच्या स्वरूपात आपण पाहिलं 4 धावा खर्च केल्या होत्या कल्पेशाने. सर काय सांगाल सपल सर? आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी केल्यानंतर नक्कीच अप्रतिम असा क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. या मैदानावरती सुंदर झेल टिपला होता. कॅच पकडली होती मयूर आणि मयूर एक चांगला खेळाडू आहे. आपला 100% या मॅच मध्ये लावताना देताना पाहायला मिळतोय. संतोषजी पांढरकमे यांच्याकडून 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार एका बॅट्समॅनने जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. एका ओव्हरमध्ये जर 3 षटकार मारले तर पांढरकमे सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्या उद्ध्वस्त करतायत फलंदाज क्रमांक 4 बाद. खूप सुंदर अशी बॉलिंग. थँक्यू डीजे. नाही खरंच आमचे डीजे मास्टर निखिल सांगतात ते अगदी खरोखर बरोबर आहे गोष्ट. रायगड जिल्हा खरंच क्रिकेटची पंढरी आहे. याच पंढरीमध्येच आज मात्र क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. संकेत गायकवाडसाठी एक प्राइज आलेला आहे. जर त्यांनी त्यांच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या तर रवी बोर्ड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रवी बोर्ड यांचे मंडळाकडून खूप धन्यवाद. संकेत यांचा चेंडू पाडूया. नवीन बॅट्समन न्यू मॅन इन मैदानामध्ये आपण पाहतो. बॅट्समन कोण आहे? चरई टीम 12वा प्लेयर प्लीज. चरई टीम
नवीन बॅट्समन राकेश आपण पाहतोय मैदानावरती. बंटी यांचा पुढचा चेंडू, संकेत यांचा पुढचा चेंडू असेल. राकेशला अप्रतिम असा चेंडू, खोलवर टप्प्याचा ब्लॉक लाईनचा चेंडू बरोबर पायाच्या आणि बॅटच्या मध्ये चेंडू टाकला होता. शेवटच्या क्षणाला खोदून काढला बॅट्समन राकेश आणि एक धावेसाठी धावला पुढे जाणार आहे. 11व्या धावसंख्येवरती तिसरा षटक चालू आहे. आपण पाहतोय कल्पेश याने हॅट्रिक घेतल्यानंतर आता मात्र उत्साह संचारला आहे पोलकपूर टीमच्या गोटामध्ये. आनंदाचं वातावरण नक्कीच, परंतु खराब सुरुवात झाल्यानंतर इथे पार्टनरशिप बनवणे गरजेचं आहे. राकेश आणि नागेश याला आपल्या टीमसाठी एक चांगली टोटल, एक चॅलेंजिंग टोटल जर निर्माण करायची असेल तर एक पार्टनरशिप करणे गरजेचं आहे. धावफलक हलतं ठेवणं गरजेचं आहे. सिंगल डबल एकेरी दुहेरी धावा गोळा करणे गरजेचं आहे. आपण पाहतो यावेळेस एक चांगला फटका आपण नक्की बिंबळांच्या क्षेत्रामध्ये इथे शिवाजी पार्टे आहेत. एकच धाव मिळेल, एक धावाने धावफलक पुढे जातोय. पुन्हा एकदा 12व्या धावसंख्येवरती आपण पाहतोय संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे इथे जेएमसीसी चरई टीम, परंतु संघर्ष करावा लागेल. चॅलेंजिंग जिंकण्यासाठी नाही तरी लढण्यासाठी आपल्या गोलंदाजांना धावा द्याव्याच लागतील चरई टीमला, आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. संदेश आणि राकेश याला, नागेश आणि राकेश याला आपण पाहतोय. डावखुरा राकेश खेळपट्टीवरती आहे. बंटी संकेत यांची अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं दमदार क्षेत्ररक्षण पोलादपूर टीमकडून पाहायला मिळते. यावेळेस एक चांगला चेंडू, तितका चांगला फटका स्क्वेअर क्षेत्रामध्ये रिझनमध्ये बॉल निघून जातोय. तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम चेंडू तितकाच अप्रतिम फेक करण्यात यशस्वी ठरला होता, परंतु फलंदाजांचं इथं कौतुक करावं लागेल. राकेश आणि नागेशाच्या 2 धावा करून पूर्ण केल्या. चांगली रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट या खेळपट्टीवरती दमदार रनिंग करताना पाहायला मिळतं. कारण क्षमतेपेक्षा जास्त धावल्यावर दम लागतं, परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी सुद्धाच दम लागतो, म्हणून दम दाखवणे गरजेचं आहे. आपण पाहतोय पुढचा चेंडू बंटी यांचा पाहूया. राकेश याला यावेळेस फुलटा असं चेंडू, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात, परंतु कॅच मात्र इथं गॅदर होत नाही. 1 बाउन्स चेंडू गॅदर करून फेक करण्यापूर्वी पुन्हा एकदा 2 धावा वसूल करतात. नक्कीच आता मात्र चांगली बॅटिंग करताना इथे पाहायला मिळतं हे 2 बॅट्समन, कारण संगत थोडंसं बॅकफुटवरती आहे. सिंगल डबल धावा 2 धाव फलक हलतं ठेवणं गरजेचं आहे. एक छोटी 10 ते 15 ते 20 रनाची पार्टनरशिप करणे इथं गरजेचं आहे. त्यानंतर मात्र स्लॉग ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके गेल्यानंतर एक चॅलेंजिंग टोटल ही निर्माण होऊ शकते. आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते पोलादपूर टीमकडून. पुन्हा एकदा बंटी यांचा चेंडू, यावेळेस एक फुलटा चेंडू विरकावून दिलेला आहे. सीमा रेषा पार. या मॅच मधील राकेशच्या बॅटमधून निघालेला दमदार षटकार. यस, थँक्यू डीजे. आपण पाहतोय अप्रतिम असा फटका राकेशच्या बॅटमधून निघालेला हा दमदार फटका. नक्कीच आता मात्र जो सिंगल डबल घेऊन धावफलक हलतं ठेवलं तर असंच जर एखाद दुसरा मोठा जर फटका खेळला तर नक्कीच चांगली सुरुवात होईल, दमदार सुरुवात. त्यानंतर षटक क्रमांक 3 समाप्तीची घोषणा अंपायर करतात. 3 षटकार धावा झालेल्या आहेत. 20 पहिल्या षटकार धावा होत्या, माफ करा 22 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च करत संदीप सरांनी 6, त्यानंतर कल्पेश यांनी 4 आणि या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या आहेत. बंटी यांनी विकेट नक्की घेतला होता एक. आपण बघूया नागेश, यावेळेस चांगला चेंडू, तितका चांगला फटका, पुढच्या रिजन मध्ये बॉल निघून जातो. इथे शिवाजी पार्टे भन्नाट वेगाने आले, चेंडू गॅदर केले. इथे यस यस नो नो तू नाही करता करता इथे एक संधी क्रिएट झाली होती. एक संधी क्रिएट झाली होती आणि त्याचा फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचलला. चांगली रनिंग केलेली आहे. भन्नाट वेगाने धावफलक हलतं ठेवणं तिथे यशस्वी होताना पाहायला मिळतं. हे दोन्ही बॅट्समन एक मोठा फटका नक्की पाहिल्यानंतर आता मात्र स्कोर बोर्डवरती मात्र धावाचा पाऊस पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती सजले आहेत. चांगली रनिंग, चांगला फटका खेळल्यानंतर त्याच वेगाने धावा गोळा करण्यात यशस्वी ठरताना पाहायला मिळतं. थोडासा खराब थ्रो नक्कीच होता शिवाजी पार्टी याचा. जर अचूकतेने जर थ्रो केला असता तर नक्कीच विकेट मिळाला असता. पुढचा चेंडू संदीप सरांचा, यावेळेस फुलटॉस लाईनचा चेंडू होता, परंतु सोडून दिला बॅट्समनने. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि पळून मिळालेली 22च्या स्वरूपातली 1 धाव. व्हाईट बॉल यासाठी 22ची 1 धाव. अशा एकूण 2 बोनस धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होत आहेत. जेएमसीसी चरई टीमच्या टोटलमध्ये ऍड होत आहेत. धावफलक पोहोचतोय 26व्या धावसंख्येवरती. आपण पाहतोय तेच 4थं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये हॅट्रिक गेल्यानंतर कुठेतरी संघ अखडलेला होता, जखडलेला होता, परंतु त्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आपण पाहतोय राकेश आणि नागेश ही जोडी आपण संघर्ष करताना पाहायला मिळतोय या मैदानावरती. यावेळेस पुढे खेळलेला हा फटका, यावेळेस नैसर्गिक अडथळ्यामध्ये चेंडू फसला, परंतु 1 धाव तत्पूर्वी पूर्ण करण्यात यशस्वी ठरतो राकेश. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. राकेश आणि नागेश यांची धावफलक हलतं ठेवण्यात यशस्वी होतात. एकेरी दुहेरी धावा अर्थात मध्येच एखादा जर खराब चेंडू भेटला तर त्याला सीमारेषा पार सुद्धा पोहोचवण्यात यशस्वी ठरतात. धावफलकावरती धावा सजल्या आहेत. आता मात्र 27,
4 फलंदाज नक्कीच बाद झाले होते. हॅट्रिक घेतली होती कल्पेश याने. आपण पाहतोय संदीप सरांचा पुढचा चेंडू. यावेळेस पिछल्यांचा चेंडू, मोठा फटका, प्रतिमाचा फटका, डीप पॉईंटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण, दमदार क्षेत्ररक्षण, त्याच भन्नाट वेगाने केलेला हा थ्रो फलंदाजांना थांबवतोय. 2 धावेसाठी फक्त आणि फक्त 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे जातोय. चांगली फिल्डिंग आपण पाहायला मिळाली सूरज कडून. धावफलकावरती धावा होतात 29. आपण पाहतोय संदीप सर पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा खोल्या टप्प्याचा चेंडू खोदून काढला. चेंडू कल्पेशच्या हातामध्ये, बॉल निघून जातोय, ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळते. 1 धावाने धावफलक 30 या धावसंख्येवरती पोहोचतोय. आपण पाहतोय नगरसेवक चषक 2020च्या माध्यमातून खरं ज्यावेळेस डावकरा फलंदाज खेळपट्टीवरती आला सकाळ सर, त्यावेळेस खऱ्या अर्थाने धावफलक हालतं सुरुवात झाली. त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने गोलंदाजाची परीक्षा पाहायला मिळाली. कारण ज्यावेळेस राईट हँडेड बॅट्समन होता, त्याला भन्नाट वेगाने गोलंदाजी चालू होती. परंतु ज्यानंतर राकेश खेळपट्टीवरती आल्यानंतर धावफलक आता मात्र चांगल्या प्रगतीपथावरती आहे. बघतोय आपण, पाहतोय 4थं षटक सुरू असताना धावा झालेल्या आहेत 30. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या संदीप सरांनी, परंतु या षटकामध्ये अजूनपर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत. नक्कीच विकेट कुठला मिळवलेला नाही, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. डॉट बॉल, बघूया पुढचा बॉल. यावेळेस पुढे केलेला फटका, बॉल हवेमध्ये आहे, मयूर बॉल खाली होतो, झेल टिपला जातो, फलंदाज राकेश बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. आपण पाहतो 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. टॉस हरल्यानंतर बॅटिंगला आलेली टीम चरई, आपण पाहतोय जेएमसीसी चरई टीम थोडीशी खराब सुरुवात झाल्यानंतर आता मात्र संघ सावरलाय. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की राकेश नावाचं वादळ आता मात्र खेळपट्टीवरती शांत झालेलं आहे. तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. नवीन फलंदाज, नवीन बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहतोय. नासिर, या सिरीज नासिर मैदानामध्ये आलेला आहे. नागेश सुद्धा अजून मैदानामध्ये चांगल्या सिंगल डबल धावा गोळा करतोय. राकेश आणि नागेश या जोडीने 12 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 20 धावांची एक चांगली पार्टनरशिप केली. म्हणजे मगाशी सांगितलं होतं की पार्टनरशिपची गरज आहे टीमला, ती पार्टनरशिप नक्कीच करून दिली होती. परंतु आता मात्र कळस चढवावा लागेल. एक मोठे फटके स्लॉग ओव्हर मध्ये धावा गोळा करावे लागतील. समोर गोलंदाज, ज्या गोलंदाजाने अधिराज्य गाजवलं होतं, या खेळपट्टीवरती हॅट्रिक साजरी केली होती, तोच गोलंदाज कल्पेश, मॅन फ्रॉम पोलादपूर, गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. समोर असेल नागेश आणि बाळासाहेब या समालोचन कक्षामध्ये. नासिर आणि नागेश ही जोडी आपण पाहतो या मैदानामध्ये. नक्कीच कल्पेश नावाचं वादळ पुन्हा एकदा घोंगवण्यासाठी, समोरच्या संघाला नेस्त नाबूद करण्यासाठी पोलादपूरचा पोलार्ड या नावाने ओळखला जातो महाड पोलादपूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. परंतु आता मी नक्कीच म्हणजे रायगडचा पोलार्ड नक्कीच म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्याची गोलंदाजी पाहून नक्कीच म्हणावी लागेल. हॅट्रिक साजरी केल्यानंतर यावेळेस अप्रतिम असा चेंडू टप्पा पडला, थोडासा बाउन्स झाला, एक्स्ट्रा बाउन्स झाला, त्याचा फायदा उचलला विकेट किपरने. डॉट बॉल आपण पाहतो. सुंदर गोलंदाजीची सुरुवात या षटकामध्ये तरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू घालतो, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण पाहतोय विकेट क्रमांक 4 मिळवताना पाहायला मिळतोय कल्पेश. अप्रतिम अशी गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत केवळ 4 धावा खर्च केल्या आहेत आणि 4 विकेट घेतलेले आहेत. आपल्या कारकिर्दीतली सर्वोच्च शिखरावरती बॉलिंग करताना पाहायला मिळतोय पोलादपूरचा पोलार्ड अर्थात कल्पेश. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, परंतु यष्टा उद्ध्वस्त करतोय, फलंदाज बाद. थँक्यू डीजे.
ऍक्शन रिप्ले पाहण्याची संधी नक्कीच आहे, कारण मागच्या षटकामध्ये हॅट्रिक घेतल्यानंतर याही षटकामध्ये हॅट्रिक घेण्याची संधी आहे. एका मॅच मध्ये 2 वेळा हॅट्रिक घेण्याची कीर्ती स्थापन पूर्ण करतो का बघूया आपण, किमया साकारतो का बघूया आपण. समीर नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. नागेश बाद झाल्यानंतर महेश आणि समीर ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसऱ्या विकेट हॅट्रिकची संधी असेल आणि या हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे काय? ओ सकपाळ पारितोषिक आहे ना हॅट्रिकला? बक्षीस नाही ना? कोणाकडनं? सागर सकपाळ यांच्याकडून हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. बघूया हॅट्रिक साकारतो काय कल्पेश. एकदा टाळ्यांचा गजर होता कल्पेश साठी. या वेळेस मात्र थोडासा चुकला. नक्कीच चांगला चेंडू होता, विकेट टेकिंग बॉल होता, परंतु चुकलेला आहे. नक्कीच 5 विकेट घेण्याची किमया साकारलेली आहे. कौतुकास्पदी गोलंदाजी म्हणाले अधिराज्य गाजवतो या खेळपट्टीवरती. समोरच्या फलंदाजांना रोखून ठेवलाय, जकडून ठेवलाय, बांधून ठेवलाय, कुठलीही मोठी संधी देत नाही. नक्कीच टीमची टोटल आहे 31. 5वं षटक प्रगतीपथावरती मार्क वरती असताना आपण पाहतो कल्पेश पुन्हा एकदा प्रतिमाचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पिच चेंडू थोडासा एक्स्ट्रा बाउन्स झाला, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. प्रत्येक चेंडू फलंदाजाला बीट करतो. या षटकामध्ये धावा खर्च केलेले आहेत, 1 विकेट मिळवलेले आहेत, 2. पाहतोय कल्पेश पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग 2 चेंडू डॉट बॉल. अशा तऱ्हेने कल्पेशच्या 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या, 5 विकेट मिळवल्या, 5. एकदा जोरदार टाळ्या कल्पेशच्या बॉलिंगसाठी. खरंच अप्रतिम अशी बॉलिंग पाहायला मिळाली या मॅच मध्ये कल्पेशकडून. 5 धावा देऊन 5 विकेट घेण्याची किमया साकारलेली आहे. एक स्वप्नवत प्रवास कल्पेशचा आपण पाहतो या मैदानावरती. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. निलेश सर 5 षटकामध्ये धावा झालेले 31, विकेट गेलेले आहेत तब्बल 7 बाद 31 अशी स्कोर बोर्डवरती धाव संख्या आहे. नवीन गोलंदाज सूरज गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. महेश आणि अमित ही जोडी मैदानामध्ये आहे. यावेळेस लोवन चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर मागे धावतोय, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडतो. इथे मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळते फिल्डर्स कडून. दुसरी धाव वसूल करता येतात. 2 धावाने धावफलक पुढे जाईल. 33 या धावसंख्येवरती 33 धावा धावफलकावरती सजल्या आहेत. सूरजने मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळाली. जीएमसीसी सरई टीमच्या विरोधात अप्रतिम असा गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला. 5 धावा देऊन 5 विकेट मिळवल्या या मॅच मध्ये. दमदार कामगिरी सूरज याच्याकडून, आपण कल्पेश याच्याकडून आपण पाहतो. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती ओव्हर द विकेट राईट आर्म. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. काही पे निघाले, काही पे निशाणा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या वेगाने चेंडू टाकला होता त्याच वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. बीट करतो पुन्हा एकदा बॅट्समॅनला बॅक टू बॅक बीट करण्यात गोलंदाज यशस्वी ठरतात. या मॅच मध्ये अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतात पोलादपूर टीमचे सर्व गोलंदाज बॉलर. यावेळेस मोठा फटका लॉंग ऑन रिझनच्या बाहेर, बिग हिट, सीमारेषा बाहेर षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय स्लॉग ओव्हर मध्ये धावा गोळा कराव्याच लागतील. आपल्या गोलंदाजांना तेवढं धावा देणं गरजेचं आहे, कारण टीमच्या समोरच्या टीमला रोखण्यासाठी आपण पाहतोय. संघर्ष करायचा असेल तर तेवढा धावा जिंकण्यासाठी नाही, परंतु लढण्यासाठी एक सन्मानजनक धावसंख्या ही उभारावीच लागेल. थोडंसं वादळ म्हणा. यासरकडून नासिरकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे समीर या षटकारासाठी. अजून आणखी जर षटकार मारले तर पुन्हा एकदा पारितोषिक असेल 100 रुपयाचं. आपण पाहतोय धावसंख्या पोहोचते 40 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. रन नाही ना काढली ना 40 धावा धावफलकावरती सजल्यात आपण पाहतोय. मैदानामध्ये वादळ घोंघवताना पाहायला होतं. यावेळेस पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि अंपायरचा इशारा होता व्हाईट बॉल. एकूण धावा मिळणार आहेत 2. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेल्यामुळे एकूण धावा मिळणार आहेत 2. आपण पाहतोय धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 42 लॉस ऑफ 7 विकेट्स आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी केली होती कल्पेश याने. त्यानंतर मात्र एक चांगला कमबॅक काउंटर शॉट, काउंटर अटॅक पाहायला आला. 1 बाउन्स यासाठीचा 1 बाउन्स आहे घोषित केलेला आहे अंपायरने. पुढचा चेंडू असेल सूरज याचा. यावेळेस पुन्हा एकदा बीट करतोय बॅट्समनला. नक्कीच काही सूचना करतायत बंटी. सूरज याला करावेच लागतील, कारण चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. समीर 100 रुपयाचं यासरीकडनं पारितोषिक नक्कीच आलं समीरच्या त्या षटकारासाठी, दमदार फटक्यासाठी आपण पाहिलं होतं.
बघूया पुन्हा एकदा सूरज गोलंदाजीच्या मार्गावरती यावेळेस पुन्हा एकदा स्लो वन चेंज ऑफ पेस, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल आणखी एक अवंतर धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. धावसंख्या पोहोचते 43. 6वं षटक अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय JMCC चरई विरुद्ध पोलादपूर 11 या दोन बलद तगड्या ताकदवर संघांमध्ये हा सुरू असलेली काटेकी टक्कर. यावेळेस पुन्हा एकदा भिरकावून दिला लांब सीमा रेषा पार, शानदार षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसऱ्या षटकाराला सुद्धा या षटकारासाठी नासिर कडून 200 रुपयाचं पारितोषिक. नासिर कडून एकूण 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे समीर साठी. समीर मॅच संपल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचं. अप्रतिम अशी स्लॉग ओव्हर मध्ये फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिलं आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पहिल्या सुरुवातीला अधिराज्य गाजवलं होतं कल्पेश आणि हॅट्रिकच्या स्वरूपात. त्यानंतर मात्र जे फिनिश केलेलं अप्रतिम असा फिनिश, ज्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी असेल, हार्दिक पांड्या असेल जे फिनिश करतात त्याच प्रकारे फिनिशिंग पाहायला मिळाली. धावसंख्या झालेली 49. 50 धावांचं लक्ष असेल. प्रेक्षकांना एक विनंती असेल तो तंबू रिकामा करायचा कृपया. तो तंबू खेळाडूंसाठी राखीव आहे, पॅव्हिलियन आहे तो कृपया प्रेक्षकांना, जे आमचे लहान मित्र बसलेले आहेत, काही तरुण मंडळी सुद्धा आहेत, तो कक्ष रिकामा करायचा, तो पॅव्हिलियन आहे. उमरकोंड आणि यानंतरची मॅच उमरकोंड आणि चरई. उमरकोंड आणि चरई, जननी माता चरई दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. उमरकोंड आणि जननी माता चरई या दोन टीम मध्ये टॉस होणार आहे. तर मी इथे थांबतो, माईक हँडल करतो निलेश सरांकडे. आपण पाहतो या पुढचं समालोचन करतील निलेश सर. ओव्हर टू निलेश सर. सागर तर धन्यवाद रुपेश माडिक सर, त्यांना आपण ऐकत होतात मगापासून. दुपारच्या सत्रामध्ये आपण हा सामना पाहतो. माननीय श्री सिद्धेश शेठ पुरस्कृत नगरसेवक चषक 2020. तर धावा बनवायच्या त्या 50 धावा 6 षटकामध्ये सूरजवरती प्रहार केले गेले. 2 षटकार उत्तुंग पाहायला मिळाले आणि फलंदाजीसाठी देखील आता मात्र सूरज सोनवणे आणि संदीप कदम एवढी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सिद्धेश शेठ हे देखील उपस्थित झालेत, ते देखील सामन्याचा आनंद घेतील. आपण त्यांच्याबरोबर थोडीशी वार्तालाप देखील जरूर करूया. ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहतो पोलादपूर वासियांसाठी खमंग मेजबानी. तर सिद्धेश शेठ काय म्हणाले या स्पर्धेसाठी? तुम्ही पोलादपूर वासियांना हा एक क्रिकेटचा मेजबानी ठेवली आहे. आता स्पर्धेचा 3रा दिवस आणि पोलादपूरचा संघ देखील खेळतो, फलंदाजीसाठी जातो. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील संदीप कदम आणि सूरज सोनवणे. तर काय म्हणाल सर? शुभेच्छा द्याल तुम्ही खेळाडूंना? नक्कीच पोलादपूरमध्ये प्रथमच आपण जड बॉलवर एवढ्या मोठ्या ग्राउंडवर एवढं बक्षीस ठेवून स्पर्धा ठेवण्यामागे संदीप कदम सर आणि पोलादपूर 11चे जे सगळे प्लेयर आहेत त्यांचा खारीचा वाटा आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय कुठली स्पर्धा मला शक्य नव्हती. आणि जरा ग्राउंडचा प्रॉब्लेम झाला, 2 दिवसात इथलं ग्राउंड बनवलंय. पोलादपूर शहरामध्ये तसं ग्राउंडचा प्रॉब्लेम आहे. येत्या 2-4 वर्षामध्ये आपलं क्रीडा संकुलन मंजूर झालेलं ते होईल. आणि आता चालू असलेला सामना पोलादपूर 11 वर्सेस चरई, दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. या सामन्यात फलंदाजांसाठी मोठी संधी आहे. संतोष पांढरकंबे यांच्याकडून काही बक्षीस आले फलंदाजांसाठी. जर सलग 3 षटकार मारले तर 1000चं बक्षीस पांढरकंबे साहेबांकडून आहे. आणि जर अख्ख्या पूर्ण ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये जर 3 षटकार लागले तर 500 रुपयाचं प्राईज त्यांच्याकडून देण्यात येणार आहे. तर पांढरकंबे साहेबांचं खूप मंडळाकडून धन्यवाद. तर कालपासून आपण संतोष पांढरकामे साहेबांना पाहतोय, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य देखील दिले गेले आणि बक्षिसांचा वर्षाव देखील त्यांच्या माध्यमातून पाहतोय. साहेब तुमच्या मनापासून हार्दिक असं आभार, हार्दिक असं स्वागत.
सर सिद्धेश शेट यांना आपण देखील ऐकलं, ते म्हणत होते ग्राउंडची उपलब्ध नव्हती. 2 दिवसामध्ये आपण हे ग्राउंड केलं गेलं. अशी अतिशय मेहनत पोलादपूरच्या या सर्व खेळाडूंनी केलेली आहे. त्यामागे संदीप कदम यांचा मोठा हात जरूर आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. तर आजचा स्पर्धेचा दिवस पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर यासीन, सलामीसाठी संदीप कदम टेनिस क्रिकेट विश्वातील मुंबई, पुणे आणि आता मात्र पोलादपूरमध्ये दाखल झाले. स्वतःच्या गावामध्ये खेळत असताना संदीप कदम ट्राय केला, न ट्राय केला सूरज सोनावणे. हा टप्प्याचा चेंडू आणि इथं मात्र पॉइंट वरती झेलबादची संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु झेल इथं मात्र पकडू शकले नाही. एक धाव फलकावरती लगावली जाईल. धावफलक 1 नाही. संघाचं खातं खोललं जातं एका धाववरती. संदीप कदम यांना मात्र आता प्रेक्षकांना इथं मात्र मंत्रमुग्ध जरूर करावं लागेल आपल्या बॅटिंगच्या जोरावरती, कारण प्रेक्षक आणि त्यांचे सर्व काही मंडळी स्टेजवरती देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी त्यांचे सर्व मित्र, पोलादपूर मधील सर्व मित्र हे देखील उपस्थित झालेत, कारण आमचा या पोलादपूर मधील खेळाडू मोठमोठ्या पंजांकडे अपील इथं मात्र पंजांनी फेटाळून लावलंय. लेग बाईटच्या रूपामध्ये 1 धाव घेतली जाईल. अतिशय अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. JMCC चरई विरुद्ध पोलादपूर 11. 50 धावांचं आव्हान घेऊन ही जोडी मैदानामध्ये उतरली आहे. सूरज सोनावणे आणि संदीप कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा बनवायच्यात. पुढील चेंडू संदीप कदमसाठी. हा चेंडू भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेने. पाहूया काय होतंय. एक टप्पा पडला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धन्यवाद डीजे. तर सूरज सोनावणेसाठी देखील पारितोषिक आलंय. गजानन सोनावणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकार लगावले लगातार. तर सूरज सोनावणेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. तर गजानन सोनावणे यांना देखील विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख मारला. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 धाव तर घेतली जाईल आणि एका धाववरती समाधान मानावं लागेल. एक मोठा फटका तुम्हाला धावसंख्येमध्ये घेऊन आला. धावफलक 7 धावांवरती घेऊन जातोय. पहिलं षटक चालू असताना किसनच्या चेंडूवरती संदीप कदम यांचा ब्रँडेड फटका जरूर पाहायला मिळाला. यासीनच्या षटकामध्ये 1 चौकार देखील वसूल केला गेलाय. आता मात्र सूरज सोनावणे फलंदाजीसाठी सज्ज होईल. हा चेंडू स्लो रन पद्धतीचा फलंदाकडे आणि इथं मात्र अपील केलं जातंय. सूरज सोनावणे कोणतीही मोठी खेळी न करता बाद होतोय. खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. 7 धावा धावफलकावरती आणि 1 गडी बाद झालाय. सूरज सोनावणे एक उत्कृष्ट खेळा म्हणून देखील ओळखला जातो. पोलादपूर नगरीमध्ये माड पोलादपूर या विभागामध्ये जाऊन आपल्या खेळाची चुणूक मात्र दाखवत असतो. आज मात्र त्याला मोठी कामगिरी करता आलेली नाही. बंटी माडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सूरज सोनावणे बाद झाल्यानंतर ट्रायकेडवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल यासीनने या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता आणि या खेळाडूने मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम देखील आज झालाय. यासीनच्या माध्यमातून 5 गडी देखील बाद केले होते आणि 1 मेडन ओव्हर देखील त्याच्या माध्यमातून पाहिले. तर आपण पाहूया पुन्हा एकदा यासीन. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच दोन्ही हात समंदर करतील. वाईड बॉल. आमंतर धाव संख्येत 1 धावाने भर पडली जाईल. नगरसेवक चषक 2020 आपण ही स्पर्धा पाहतोय. आता स्पर्धेचा 3रा दिवस. 51,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक, 31,000 द्वितीय पारितोषिक, 21,000 तृतीय आणि 11,000 चतुर्थ पारितोषिक आणि 90 दिवस आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नगरसेवक चषक ही स्पर्धा आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये कोणता संघ अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचेल. पहिल्या दिवसामध्ये
तमीम 11 किनवली हा संघ तर काल मानगाव हा संघ विजय झालाय. सुरेख चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये पुन्हा येईल. वन बाउंड घेतला जातोय. इथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते आणि 2 धावा मात्र रोखल्या जातात आपल्या संघासाठी. चांगली फिल्डिंग इथं मात्र पाहायला मिळते. 2 धावा रोखल्या जात आहेत. तर षटक मात्र इथे संपलं जाईल पहिलं आणि धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 10 धावा धाव फलकावरती. धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. तर लाईव्हची आमची फॉर्च्यून क्रिकेटची टीम इथं मात्र सज्ज आहे. आज 3रा दिवस त्यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख असं लाईव्हचं कव्हरेज त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. युट्यूबवरती जाऊन तुम्ही फॉर्च्यून क्रिकेट असं टाकून ही नगरसेवक चषक 2020 हे देखील पाहू शकता. ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. 3रा दिवस आज स्पर्धेचा. उद्या देखील 10 संघ पोलापूर मधील खेळताना पाहायला मिळतील. रविवारची मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. महाड आणि पोलापूर मधील एक आकर्षण मॅच देखील पाहायला मिळेल. तसेच रायगड पोलीस विरुद्ध पोलापूर पोलीस आणि पोलापूर मधील राजकारणी यांच्यामध्ये एकच सामना असेल प्रेक्षणीय. तर मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम एक चौकारण्याची फलंदाजी करतायत. मन मात्र जिंकावी लागतील. आकुट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. तदनंतर घेतलेल्या या 2 धावांनी धाव फलकावरती वाढ होईल. धाव फलक 12 धावांवरती जाऊन पोहोचतो. 50 धावांचं ठेवलेलं आव्हान. संदीप कदम सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल म्हटल्यावरती चिंता करण्याची गरज नाही संघाला, पोलापूर 11 संघाला. कारण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंचं नाव सातत्याने घेतलं जातं असे संदीप कदम पुण्यामध्ये जाऊन देखील आपल्या नावाचा डंका पिटलाय. मुंबईमध्ये शहरात तुम्ही घाटकोपरमध्ये कधी पण येऊन मुंबईमध्ये पूर्ण संदीप कदम हे नाव विचारा, तुम्हाला कोणीही सांगेल. सुरेख फटका यासाठी मी म्हणत होतो. आउट ऑफ द पार्क 6 धावा. संदीप कदम ब्रँडेड षटकार. तर धन्यवाद. गजानन सोनावणे यांच्याकडून देखील पारितोषिक आले आणि सत्यवान सकपाळ यांच्याकडून देखील पारितोषिक आले. संदीप कदमने जर 3 षटकार लगावले त्यापैकी पहिला षटकार लगावलाय. या षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सत्यवान सकपाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सुरेख फटका मारला जातोय. कव्हर ड्राईव्ह सुरेख पाहायला मिळतोय. संदीप कदम यांच्या बॅटमधून 1 धाव तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल आणि 2 धावा इथं मात्र पूर्ण केल्या जात आहेत. बक्षिसांचा वर्षाव, कारण हा खेळाडू मोठा खेळाडू पाण्याच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. या 2 धावे धाव फलकामध्ये वाढ होईल. नगरसेवक चषकचा रणसंग्राम क्रिकेटचा थरार रंगतोय. इथे मात्र कमबॅक केले. गोलंदाजाने डॉट बॉल टाकला जातोय. पंतांच्या भूमिकेमध्ये आपण गणेश बाबुस्कर सरांना पाहतोय, तर संदीप माने यांना देखील पंतांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तसं बंटी जाधव यांना देखील पंतांच्या भूमिकेमध्ये पाहिलं. आमचे समालोचन मित्र रुपेश माडिक, आज 3रा दिवस त्यांचा देखील त्यांच्या सुंदर अशा वाणीतून आपल्याला एक समालोचन ऐकायची संधी मिळते. आणि इथं मात्र चेंडू जातोय लेक्चरच्या क्षेत्रामध्ये 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा गाचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा धाव फलकावरती जोडले जातील. चांगलं रनिंग विकेट विकेट इथं मात्र पाहायला मिळते. 2 धावा धाव फलकावरती चांगली फलंदाजी. आतापर्यंत संदीप कदम यांनी 1 षटकार आणि 1 चौकार जरूर खेळून काढलाय आपल्या या खेळीमध्ये. कारण 50 धावा बनवायच्या, संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. पोलापूरचं नाव अजूनही उंचीवरती घेऊन जायचंय. आणि 18 धावा धाव फलकावरती 18 धावांवरती वैयक्तिक आतापर्यंत खेळतायत संदीप कदम. हा चेंडू सुरेख मारला जातोय. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय तो लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. त्यानंतर घेतलेल्या या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. धाव फलक पुन्हा एकदा 2 ने पुढे सरसावेल आणि षटकाची इथं मात्र समाप्ती झाली. 2 षटकं संपलेत आणि 24 धावा धाव फलकावरती, म्हणजे प्रत्येक षटकामागे 12 धावांची धाव होते आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती 24 धावा. 1 गडी बाद. सुरेश सोनवणेसारखा फलंदाज देखील बाद होऊन परतल्यानंतर मात्र संदीप कदम यांनी संघाची सूत्र हाती घेतली आणि एक चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
अजूनही 24 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असेल. हा सामना जिंकायचा असेल तर संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये तर स्ट्राईकला आता मात्र जातील ते. टॉसला यायचं बंटी जननी माता चरई आणि उमरकोंड. जननी माता चरई आणि उमरकोंड दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं. चला ही ओव्हर व्हायच्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन आले नाही तर पेनल्टी दिली जाईल. कृपा करून उमरकोंड आणि जननी माता चरई चला टॉस साठी या. संदीप कदमसाठी पुन्हा एकदा पारितोषिक आले. गजानन सोनवणे यांच्याकडून 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र पारितोषिकामध्ये वाढ झाली. पहिलं 500 रुपये होते आता 1000 रुपये झालेत. तर सत्यवान सकपाळ यांच्याकडून 1 षटकार लगावला होता त्याच्यासाठी 500 रुपये देखील आलेले आहेत. चला जननी माता चरई टॉस साठी यायचे कॅप्टन. आपल्याला मान्यवर स्टेजवरती जरूर पाहिजेत कारण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सामना. उमरकोंडचे कॅप्टन आलेले जननी माता चरई कॅप्टन यायचे टॉस साठी. ही ओव्हर संपायच्या आत यायचंय. कृपया लवकर या. संजय शेट्टी त्यांच्या हस्ते. संजय शेठ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. संजय शेठ साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. बॉलर कोण आहे? यासिन. वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी यासिन मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. हा चेंडू ब्लॉकल चेंडू होता तेवढाच सुरेखाचा फटका पाहायला मिळतो. एक फ्लिक पद्धतीचा फटका पाहायला मिळालाय बंटीच्या बॅटमधून आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र संदीप कदमवरती सर्वांच्या नजरा प्रेक्षकांच्या प्रमुख पाहुण्यांच्या नजरा मात्र त्यांच्यावरती असतील कारण टेनिस क्रिकेट विश्वाला मिळालेलं हे एक गोड स्वप्न म्हणजेच संदीप कदम. स्ट्राईक एंडवरती आपण त्यांना पाहतोय. हा चेंडू लेग स्टंपच्या बारात बाहेर आज. इथं मात्र वाईड बॉल पंच घोषित करतील. अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडली जाईल. प्लस 1 धाव 22 रुपयामध्ये 2 धावा धावफलकावरती. चला जननी माता चरई उमरकोंडचा कर्णधार आहे. हे षटक संपायच्या अगोदर आले नाही तर पेनल्टीला सामोर जाल. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. यासिनने अगोदरच्या सामन्यामध्ये मेडन ओव्हर टाकली होती. 3 गडी बाद केले होते आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र तशीच कामगिरी करतोय का यासिन परंतु चेंडू आहेत ते 2 शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. नगरसेवक चषक 2020 आयोजक पोलादपूर 11च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. टेनिस क्रिकेट ची स्पर्धा पोलादपूर वासियांना आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये घेऊन आली आहे. आखू टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेतली. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. डिक्लेअर झोन मध्ये पंच 1 धाव घोषित करतील. कोण जिंकले टॉस? उमरकोंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतरचा सामना देखील तेवढा चुरशीचा होईल का? आजच्या दिवसभरामध्ये देखील चुरशीचे सामने आपल्याला अटीतटीचे सामने जरूर पाहायला मिळतील. 21 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल पोलादपूर 11 संघाला. पोलादपूरची मॅच पाहण्यासाठी पोलादपूरकर मात्र इथं उपस्थित झालेत. पंचांकडे अपील परंतु लेग स्टंपच्या बराच बाहेर चेंडू असल्या कारणाने पंच मात्र अपील मात्र फेटाळून लावतायत. धावफलक लेग बायच्या 1 धावफलकावरती जोडली जाईल. संदीप कदम स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप कदम सारख्या खेळाडूने रोजगार देखील उपलब्ध करून दिला. अनेक युवा गरीब तरुणांना सुरेख फटका पुन्हा एकदा कावकरांच्या क्षेत्रामध्ये जाईल. 1 बाउन्स 4 धावा खनखटीत चौकार. अरुण मोहिते किती झाले? 24 रन किती झाले? 33. कोण? अरुण मोहिते. तर संदीप कदम यांचे धन्यवाद. संदीप कदम यांच्यासाठी पुन्हा एकदा पारितोषिक आलेलं आहे. 3 षटकारासाठी अरुण मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. वैयक्तिक 24 धावांवरती फलंदाजी करतायत. 50 धावांचं आव्हान. मी मात्र संघाला विजय मिळवून देईल. सुरेख फटका ब्रँडेड संदीप कदम आज येतोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. झाले काय? 18 बॉल 11.
11 बॉल 18 चेंडू 11 धावा. धन्यवाद डीजे. 18 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. धावफलकावरती धावा 39 पाहायला मिळत आहेत. 30 धावा. वैयक्तिक त्यापैकी 39 धावा धावफलकावरती आहेत. त्यापैकी 30 धावा फक्त संदीप कदम एकट्याच्या आहेत. 2 षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमधून असे पाहायला मिळाले. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला पोलादपूरचा सामना, पोलादपूर विरुद्ध JMCC चरई, 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. यानंतर JNCC, यानंतर जननी माता चरई विरुद्ध उमरकोंड या संघादरम्यान होईल. सुंदर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय फलंदाजी, अफलातून फलंदाजी संदीप कदम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी. पोलादपूरकर मात्र इथं फलंदाजी पाहण्यासाठी उपस्थित झालेत. आपल्या संघाची मॅच. गोलंदाजी बारकोर गोलंदाज मंगेश. हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 धाव घ्यावी लागेल. 1 धाव घेतली जाते आणि धाव फलकावरती 1 धाव जोडली जाते. 40 धावा धाव फलकावरती. अजूनही 10 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 10 धावा. कठीण परिस्थितीमध्ये मात करण्यामध्ये संदीप कदम यांना देखील ओळखलं जातं. हा चेंडू पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या रिझर्व मध्ये जातोय. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. संदीप कदम ब्रँडेड फटका. 4 पाहिजे. 36 झालं. 46 झालं. धन्यवाद डीजे. तर संदीप कदम हा चेंडू इथं मात्र चेंडू जातो लेग साईडच्या क्षेत्रात. 1 धाव घेतली जाते. धाव फलकावरती जोडली जाईल. 1 धाव आणि 47 धावा. विजयासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता. काय फलंदाजी पाहायला मिळते संदीप कदम यांच्या बॅटमधून. पुण्यामध्ये देखील आपली बॅट त्यांनी तळपवली. मुंबईमध्ये देखील तेच, आज कोल्हापूरमध्ये तेच देखील पाहायला मिळते. हा चेंडू जातोय. 1 धाव तर ती पूर्ण घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हो इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? संघाला विजय मिळेल का? आणि हो इथं मात्र विजय होतोय. कोल्हापूर 11 साठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. संदीप कदम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण सामना एक हाती जिंकून देण्यामध्ये संदीप कदम 13 बॉल 37. 13 चेंडू मध्ये 37 धावा बनवल्या गेल्यात. मॅन ऑफ द मॅच कल्पेश 5 धावा. तर हात मिळवण्यासाठी मैदानात जायचं. कोल्हापूर 11 बंटी यांना गायकवाड चला आतमध्ये हात मिळवायला. 5 धावा देऊन 5 विकेट घेतलेल्या आणि आता इथं 13 बॉल 37.